अग तुळजाबाई लाड लागले ग काग धरीलास राग धरीलास राग धरीलास राग धरीलास राग बाबाई लाड लागले ग बाबाई लाड लागले ग काग धरीलास राग धरीलास राग काग धरीलास सत्वाची माझी तुळजाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी तुझ सत्वाची माझी तुळजाबाई तुझ्या पायी आलो पायी पायी काग धरिलासा काग भक्ताचा धरिलास राग काग धरिलास राग धरिलास राग तुला सोन्यानं मी गमढवीन माझ्या देवारी तुला बसवीन तुला सोन्यानं मी गमढवीन माझ्या देवारी तुला बसवीन तू पुढं पुढं निघ तुझ्या माग माग धरिलास धरिलास तुळजाबाई लाड लाड ये ग बाई लाड लाड ये ग काग धरिलास गोंधळी गोंधळी आम्ही विठूचे रावळ तिथे तुक्याचा गोंधळ तिथे विठूचं रावळ तिथे तुक्याचा गोंधळ तिथे तुक्याचा गोंधळ तिथे तुक्याचा गोंधळ गोंधळी गोंधळी आम्ही प्रभू हे परब्रह्म आहेत विनाकारण मी त्यांची परीक्षा पाहिली आहे आणि म्हणून मलाही पश्चाताप होतोय परंतु आता मात्र भगवान शंकरजी पहिल्यासारखं सती सोबत बोलले नाही नंदीवर बसून सोबत गेले कैलासावर आले परंतु आपल्या मताच्या विरुद्धानं आपल्या पत्नीनं वागणूक केल्यामुळं वर्तन केल्यामुळं महादेवानं मनोमन सतीचा त्याग केला महादेवजीनं विचार केला की आज ज्याचं मी भजन करतोय ज्याचं स्मरण करतोय माझ्यावर विश्वास न ठेवता माझ्या भगवंताची ना परीक्षा पाहिली ना
आता हिच्या मी शरीरालाही स्पर्श करणार नाही, म्हणून महादेवजीनं मनोमन सतीचा त्याग केला होता. परंतु ऐका, येतं ना ऐकायला, येतं काय ऐकायला नाही? मी काही बोललोच नाही, कसं ऐकायले? बोलल्यावर ऐकायला. भगवती त्या ठिकाणी सती माता, काही गोष्टी लाईट गेल्यावर बोलायच्या असतात, अंधारातल्या. लक्ष देऊन ऐका फक्त. त्या सती मातेचा त्याग भगवान शंकरजीनं मनोमन केला, पण मनामध्ये त्या ठिकाणी सगळ्या देवाधिका सती मातेनं विनंती केली, परंतु मनाचा त्याग होता की आता ज्या सतीनं माझ्या भगवंताची परीक्षा पाहिली, तिच्या शरीराला मी स्पर्श करणार नाही. ध्यानामध्ये महादेवजी मग्न झाले. सती मातेलाही त्या ठिकाणी विचार आला की आता त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे. आणि महादेवजीनं तो विचार केला की जोपर्यंत सती या देहात आहे तोपर्यंत आता या देहाला आपल्याला स्पर्श करायचा नाहीये. म्हणून भगवान शंकरजीनंच आपल्या स्वतःच्या मनोमन दक्षाच्या यज्ञाची कृती सगळी घडून आणली. सगळं त्या ठिकाणी दक्ष यज्ञाचं सगळं मनोमन महादेवजीनं घडून आणलं. आणि त्या यज्ञामध्ये सती मातेनं जेव्हा आपला देह विसर्जन केला पाहिला, कारण ही सगळी भगवान शंकरजीची लीला आहे, महादेवाच्या इच्छेनं हे सगळं घडलं होतं. भगवान शंकरजीच्या इच्छेनंच सती मातेनं त्या दक्ष यज्ञाच्या निमित्त करून आपल्या देहाचं विसर्जन ओम नमः शिवाय म्हणत म्हणत केलं. आणि तीच सती माता पुढं त्या ठिकाणी हिमालय पर्वताच्या पोटी पार्वतीच्या रूपामध्ये अवतीर्ण झाली. अगोदर ती सती होती, दक्षाची मुलगी, आणि आता हिमालय पर्वताच्या पोटी तिनं जन्म घेतला. हिमालयाची ती मुलगी झाली, पर्वताची ती मुलगी होती म्हणून तिचं नाव पार्वती झालं. पर्वताची मुलगी होती म्हणून ती पार्वती. आणि ती जगत जननी जगन्माया. झालं का तिकडचं काय का माझ्याकडे आहे. आणि तेव्हा सती मातेनं पुन्हा पर्वताच्या पोटी पार्वतीच्या रूपाने अवतार धारण केला. हिमालय पर्वताची ती कन्या बनली, हिमकन्या. आणि त्या पार्वती मातेनं भगवान शंकरजीला प्रसन्न करण्यासाठी हिमालय पर्वतावर हजारो वर्ष तपश्चर्या केली, महादेवपती मिळावा म्हणून. आणि मग आता महादेवाची कोणत्या रूपामध्ये, इकडं बघा माझ्याकडं, महत्वाचं आहे सुद्धा, महादेवाची कोणत्या रूपामध्ये पूजा करावी. म्हणून हिमालय पर्वतामध्ये त्या पार्वतीनं शिवलिंग बनवलं वाळूचं. आणि पर्वतावर काय असतंय पुन्हा, मग पूजा करायला काही उपचार नव्हते. मग पूजा करायला उपचार नसल्यामुळं जे ज्या झाडाचे पानं दिसतील ते पानं आणले, जे जे फळं दिसतील ते फळं आणले. आणि पार्वती मातेनं शिवलिंगाची, वाळूच्या शिवलिंगाची तिथं पूजा केली, उपोषण केलं. आणि त्याच पूजेला त्या ठिकाणी अनुसरून तुम्ही सगळ्या माता मावल्या हरितालिकाच्या दिवशी तिथं पार्वतीला काही भेटत नव्हतं म्हणून तिने झाडाचे पानं आणली, आघाडा दुर्वा आणला, फुलं आणले, त्या त्या काळातले फळं आणले आणि त्यांनी महादेवाची पूजा केली. महिला मंडळ सुद्धा हरितालिकाच्या दिवशी मुद्दाम वेगवेगळे पानं त्या ठिकाणी तुम्ही तोडून आणता, वाळूचं शिवलिंग करता, वेगवेगळ्या फुलांनी पानांनी ते सगळं सजवता पाटावर. आणि हरतालिकाची पूजा उपोषणपूर्वक त्या ठिकाणी जर कुमारिका महिलांनी केली, कुमारिका मुलींनी जर पूजा केली, कुमारिका महिलांनी म्हणलोय मी, कुमारिका महिला नसती, कुमारिका मुलगी असते. हे माझं म्हणणं असं झालं की एक म्हातारी लहानपणातच मेली. हा, मग हे म्हणणं चुकीचं आहे की नाही? पण तुम्ही जागे आहे का नाही पाहतो. एक जणांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली, मला सांग गोष्ट, गोष्ट तिथूनच चुकली. तेव्हा म्हणला एक म्हातारी लहानपणातच मेली. मग लहानपणात मेली म्हणल्यावरती म्हातारी कशी झाली, म्हणजे गोष्ट तिथंच चुकली. तसं कुमारिका महिलांनी, कुमारिका मुलींनी जर हे व्रत केलं तर त्या मुलीला तिच्या जीवनामध्ये चांगला पती मिळतो. आणि सौभाग्यवती महिलांनी जर हरतालिकाचं पूजन केलं तर तिलाही त्या ठिकाणी अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. असं परम पावन असणारं हे हरतालिकाचं व्रत पार्वती मातेनं केलं.
अनेक हजारो वर्षपर्यंत तपश्चर्या केली आणि तेव्हा भगवान शंकरजी प्रसन्न झाले आणि भगवान शंकरजीनं पार्वती सोबत आपला विवाह सर्व त्या ठिकाणी ऋषी समुदायांच्या माध्यमातून अग्नीच्या आणि ब्राह्मणाच्या साक्षीनं तिथं त्या ठिकाणी शिव आणि पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला. लग्नामध्ये लाईट जात असते असा नियम असल्यामुळं आपल्याही लग्नामध्ये लाईट आता थोडा वेळ गेलेली आणि आता इथं शिव आणि पार्वती यांची झाकी येणार आहे. ऐका 2 मिनिटं माझ्याकडं. तोपर्यंत इथून मधून असा रस्ता करा, अक्षदा वाटा, तोपर्यंत लाईटही येते. इथं शिव पार्वतीचं लग्न होणार आहे. मंगळाष्टक त्या ठिकाणी म्हटल्या जाईल. शिव पार्वतीचा विवाह होईल आणि त्यानंतर आपली आरती होईल. उद्या कथा आपली बरोबर 2 वाजता सुरू होईल.